कागद सांगतो शेवटी. दुर्योधनाचा तू जो विचार करतोयस, भीष्माचार्यांचा जो विचार करतोयस, नाही 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 अर्जुना, हे चुकतंय. अर्जुन म्हणाला, देवा हे तुम्ही जे मला सगळं सांगताय ना, अविनाशी तू तद्विद्येन, जे सत असतं त्याचा कधी अभाव होत नसतो आणि ज्याचा अभाव होतो ते कधी सत नसतं वगैरे, काही काही कळत नाही, काही कळत नाही. मग भगवंतांनी सांगितलं, अर्जुना त्याचं कारण आहे. 2 गोष्टी दुसऱ्या अध्यायामधल्या स्पष्ट करण्यासारख्या ज्या 2 गोष्टी आहेत, ज्या आपल्याला तिसऱ्या अध्यायातल्या कर्मयोगाकडे प्रवृत्त करतात, तिथे मी आता त्या उंबरठ्यावर उभा आहे. 2 गोष्टी. पहिली गोष्ट, माणसाला चांगले विचार न पटण्याचं कारण त्याची कर्म त्याच्या आडवी येत असतात, एक. आणि दुसरी गोष्ट, माणसाच्या अंतःकरणामध्ये एखाद्या घटनेच्या संबंधानं अतिशय विचित्र विकल्प निर्माण होण्याच्या मागे सुद्धा त्याची कर्म हेच त्याचं मुख्य कारण असतं. एखाद्या घटनेच्या संबंधानं विकल्प निर्माण होऊ नयेत असं शास्त्र कधी म्हणत नाही, असं गीता कधी म्हणत नाही. माणसाच्या विचाराला फाटे फुटतात, आवश्यक आहेत, ते फुटले पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायची माणसाला सवय असली पाहिजे, प्रश्न नाही त्याचा. पण मुद्दा हा आहे की मनुष्य जेव्हा विचार करताना जे विकल्प मांडतो, तेव्हा त्या विकल्पाला विकल्प न समजता निश्चय समजतो, तेव्हा विकल्पाचं निश्चयामध्ये परिवर्तन करणारं हे दुसरं तिसरं कोणी नसतं, आपलं कर्मच आडवं आलेलं असतं, एक. आणि दुसरं कारण महत्वाचं हे आहे की एखादा महात्मा, एखादा सज्जन मनुष्य जेव्हा आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगतो, त्या चांगल्या आहेत, तो महात्मा आहे, त्याला आपल्या जीवनामध्ये तशा अर्थाने काही स्वार्थ असण्याचं काही कारण नाहीये. मानवाचं कल्याण व्हावं या एका तळमळीपोटी, आपलं कल्याण व्हावं, अखिल मानव जातीचं कल्याण व्हावं या तळमळीपोटी जेव्हा एखादा महात्मा आपल्या जीवनाकडे बघण्याची एखादी विशिष्ट दृष्टी आपल्याला देत असतो आणि त्यांनी सांगितलेले चांगले विचार ज्या वेळेला आपल्याला पटत नसतात, त्यावेळेला चांगले विचार न पटण्याचं कारण आपलं दुष्कर्म आडवं उभं असतं. हा दुसरा विचार, आपलं दुष्कर्म. हे कैचे कर्म आड आले जे मीची नाही म्हणती, भगवान बोलतात पुढं 9व्या अध्यायामध्ये. अर्जुना मला कळत नाही या लोकांचं, अरे मी जगेशी सन्मुख परी जगाची माझं बिनमुख, मी सगळ्या जगाच्या समोर उभा, या जगतातल्या अणुरेणूमध्ये मी भरून राहिलो. पण लोकांची मला गंमत वाटते अर्जुन, की काही काही लोक, मी एवढा व्यापक असून सर्वत्र भरून राहिलेला असून माझी पुन्हा पुन्हा काही कारणाने अनुभूती येत असून सुद्धा काही लोक माझं अस्तित्वच नाकारतात. आणि भगवंतांनी त्याला उत्तर दिलंय, माझं अस्तित्व नाकारण्याचं काय कारण आहे अर्जुना? हे कैचे कर्म आड आले जे मीची नाही म्हणते, त्यांचं कर्म आडवाल. सांगणारे नव्हते का? होते. ज्ञानोबारांच्या काळातही ज्ञानेश्वर महाराज होते, समर्थांच्या काळामध्ये समर्थ होते. पण ही सगळी संत परंपरा महाराष्ट्रात उपस्थित असताना सुद्धा त्या काळापासून, ज्ञानोबारांच्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत, आज ज्ञानेश्वरी नाही का? आज गाथा नाहीये का तुकाराम महाराजांचा? 4500 अभंगाची ही गाथा उपलब्ध असताना सुद्धा माणसं तरीही देवाचं अस्तित्व नाकारतातच. का नाकारतात? त्यांना गाथा का वाचावी वाटत नाही? त्यांना का तुकाराम महाराजांच्या शब्दाची सेवा करावी वाटत नाही? त्यांना का असं वाटत नाही की हे शब्द आपण जाणून घेतले पाहिजेत? त्यांना असं का वाटत नाही की या शब्दानं आपलं कल्याण होणार आहे? त्यांना असं का वाटत नाही की तुकोबाराय केवळ आणि केवळ तुमच्या माझ्या कल्याणाकरता इथं अवताराला आले? त्यांना असं का वाटत नाही की तुकोबारायांचे शब्दच आम्हाला भवसागरातून तारून नेतील? काही नाही, त्याचं कारण एकच आहे, त्यांचं कर्म चांगलं नाही म्हणून त्यांना तसं वाटतं. संत सांगतच असतात, ग्रंथ बोलतच असतात, आत्मकल्याण सन्मुखच असतं, पण तरीही मनुष्य त्यापासून विन्मुख होतो. याचं महत्वाचं कारण त्याचं कर्म त्याला वेगळ्या भूमिकेत नेतं. आपल्या विचाराच्या शुद्धाशुद्धतेवर आपण केलेल्या कर्माचा फार सखोल परिणाम होत असतो.
कारण मनुष्य ज्या वेळेला कर्म करतो त्यावेळेला त्या कर्माचा परिणाम त्या कृतीपेक्षा सुद्धा त्या कर्माच्या मागे उभ्या असणाऱ्या भावनेवर अवलंबून असतो आणि ती भावना आपल्या अंतःकरणातल्या विचारांना वेगवेगळ्या प्रेरणा देत असते. त्यामुळं माणसं मी गमतीनं हे नेहमी सांगतो की माऊली पुण्यामध्ये येते, आळंदीतून पालखीचं प्रस्थान होतं आणि माऊली पुण्यामध्ये येते. हजारो वारकरी माऊलीचं बोट धरून चालतात पंढरपूर पर्यंत. ते सगळे बिचारे पुण्यामध्ये प्रविष्ट होतात आणि पुण्यातल्या लोकांची एकच तक्रार असते, गर्दी फार झाली. काय कारण असेल? काही नाही हो, कर्म आडवं आलंय, दुसरं काही नाही. माऊलींचं बोट धरून जाण्याची संधी असताना सुद्धा गर्दी झाल्याची तक्रार जर होत असेल, जरा संदर्भ बदलून सांगतो, त्याच्याकरता सवाई गंधर्व सुद्धा 10 वाजायच्या आत संपवावा लागतो हल्ली. कैसे कर्म आडाल. अरे इतक्या मोठा पंडित भीमसेन जोशी असतानाची ही कथा आहे, त्यांच्या वेळेलाच हे 10 वाजायच्या वेळेला आणावं लागलं. सगळ्यात शेवटी ते बसायचे गायब. पहाटे जुनं सवाई गंधर्व ज्यांनी ऐकलंय त्यांना माहिती असत, पहाटेच्या वेळेत शेवट व्हायचा. सोमवारी पहाटे शेवट व्हायचा आणि पहाटेच्या वेळेला पंडित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी गायला बसायचे. तर पहाटेच्या वेळेला त्यांच्या गाण्याने आमची झोपमोड होते अशी तक्रार आजूबाजूच्या रहिवाशांनी केली. कैचे कर्म आड आले नाही का, मला सांगा. अरे असं स्वर्गीय संगीत भीक मागितलं तर मिळत नाही. ते आयतं घरात बसल्यावर कानावर पडतं, पण माणूस ते चांगलं नाकारतो याचं कारण त्याचं कर्म आडवं आलेलं असतं. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आत्म्याची जाणीव करून घे, स्वरूपाची जाणीव करून घे, सत्पदार्थाची जाणीव करून घे. आणि अर्जुन म्हणतो, देवा नाही, ती जाणीव हे त्याच्यावरचं उत्तर नाहीये, युद्ध न करणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. अर्जुनाला आपलाच विकल्प हाच निश्चय वाटतो. भगवंतानी केलेलं निश्चयात्मक चिंतन हा विकल्प म्हणून स्वीकारायची अर्जुनाची तयारी नाही. केवढं दुर्दैव आहे. गंमत आहे, आपल्या मनातल्या संशयाला निश्चयात्मक रूप देणारा माणूस संतांनी निश्चयात्मक भूमिकेतून सांगितलेल्या तत्वज्ञानाला संशय म्हणून सुद्धा मानायला तयार होत नाही. काय कारण असेल? भगवान म्हणाले, काही नाही अर्जुना, तुझं अंतःकरण मी सांगितलेलं तत्वज्ञान ग्रहण करत नाही, याचं कारण तुझं कर्म आडवं आलं. मग काय करायचं? आणि तिथून भगवंताने अर्जुनाला मग सांगितलं की जर तत्वज्ञान पटत नसेल तर त्याचं सरळ कारण हे आहे, शुद्ध अंतःकरणाला शुद्ध विचार पटतात, अशुद्ध अंतःकरणाला शुद्ध विचार कधी पटत नाही. अशुद्ध अंतःकरणाला शुद्ध विचार पटत नाही. शुद्ध अंतःकरणाला अशुद्ध विचार कधी पटत नाही. चांगल्या माणसाला तुम्ही कोणतंही मोठं आमिष दाखवून वाईट कर्म करायला लावा, तो करणार नाही. आणि वाईट प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही कितीही मोठं आमिष दाखवून ज्ञानेश्वरी वाचायला सांगा, तो वाचणार नाही. तुम्ही लाखो रुपये द्यावं त्या ग्रंथात, त्याचा आमचा काय संबंध? सच्शील हृदयाच्या माणसाला कधीही चांगले विचार नेहमी पटतात, वाईट विचार तो कधीही करत नाही, त्याला पटतच नाही. कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येते, कितीतरी उदाहरण. तुकाराम महाराजांच्या साधनेमध्ये विघ्न यावं म्हणून गावातल्या लोकांनी वेश्या पाठवली. आपल्याला चरित्र माहिती आहे तुकोबारायांचं. तुकाराम महाराजांची वृत्ती किती सत्वशील असेल, किती सत्वशील असेल. त्याने आलेल्या वेश्येला सांगितलं, जाई वो तू माते न करी साया, सामी विष्णुदास तैसे न हो. आई म्हटलं तिला, जाई वो तू माते. कोण महात्मा म्हणेल? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणण्याचं धाडस छत्रपतींशिवाय कोण करू शकेल सांगा? कारण का? वृत्ती सत्वशील आहे, हे त्याचं उत्तर. सत्वशील वृत्तीला कधी असात्विक विचार, कधी तामस विचार कधी पटायचा नाही, कधी पटायचा नको. तुम्ही जा परत, नको. कितीतरी उदाहरण. तुकाराम महाराज किती सत्वशील होते याचं वर्णन आहे तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये. ते तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कचेश्वर ब्रह्मे नावाचे एक साधक होते. त्यांचं चरित्र आहे.
कचेश्वर ब्रह्मे त्यांचं आडनाव. हे म्हणजे सत्वशीलता कशी शरीराच्या कणाकणामध्ये भरलेली असते याच्याकरता सांगतो. कचेश्वर ब्रह्मे म्हणून एक जण होते, मोठे श्रीमंत गृहस्थ. त्यांना रोग झाला, दुर्धर रोग झाला. वैद्यांनी तपासलं वगैरे सगळं झालं. वैद्यांनी सांगितलं याच्यावर औषध नाहीये, मरण हीच सुटका, मरावं लागेल. ठीक आहे ती परिस्थिती तशाही अर्थानं माणसाला स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसतं. अशा वेळ कचेश्वर ब्रह्म्यांनी ती परिस्थिती स्वीकारली. ठीक आहे, मरायचंय, जवळ संपत्ती आहे, मरण डोळ्यासमोर आहे. दान धर्म सुरू केला. मनामध्ये विचार आला संत महात्म्यांच्या भेटी व्हाव्यात, त्यांचं दर्शन व्हावं मरण्याच्या पूर्वी. म्हणून कुणाला विचारलं तेव्हा मला महात्म्यांचं दर्शन घ्यायचं, एखादा महात्मा मला सांगता का? हा सगळा रोग झालाय, शरीर असं जर्जर झालंय, शरीराची कातडी सुद्धा नासायला लागलेली आहे, ते दिसायला लागलं त्यांच्या शरीरावर. कोणीतरी त्यांना सांगितलं देहू गावामध्ये तुकाराम महाराज नावाचे महात्मे राहतात, जा त्यांचं दर्शन घ्या, मुक्त होऊन चालतो. आनंद वाटला, जवळच महात्मा आहे. शोधत निघाले. लोहगावला तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू आहे असं त्यांना कळलं. म्हणून कचेश्वर ब्रह्मे लोहगावला गेले. लोहगावला गेल्यानंतर तुकाराम महाराजांचं कीर्तन उभं राहिलेलं होतं. आता ते तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे, ते काही सामान्य हभपचं कीर्तन नाही आमच्यासारख्या. तुकोबाराय स्वतः कीर्तनाला उभे आहेत. काय थाट असेल कीर्तनाचा, काय त्या कीर्तनामध्ये ब्रह्मरस पाझरत असेल. मी गंमत म्हणून सांगतो नेहमी, त्या लोहगावच्याच कीर्तनामध्ये, तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये एक बाई कीर्तनाला येऊन बसली. लोहगावलाच घडलेली घटना. आणि ती कीर्तनाला येऊन बसली आणि तिच्या मुलाकडे तिचं दुर्लक्ष झालं. घरामध्ये मूल होतं आणि ही आली कीर्तनाला. ते मूल काही कारणानं पाण्याच्या बादलीमध्ये पडलं आणि मेलं. घरी आकांत उसळल्यावर हिच्या लक्षात आलं, ही पळत गेली, अरे मूल मेलं आपलं. तिला वाटलं मी यांच्या कीर्तनाला गेल्यामुळं माझं मूल मेलं. आता कीर्तनाचा काय दोष आहे? पण तिने आरोप केला, तुकोबा तुमच्यामुळं माझं मूल मेलं, मला माझं मूल जिवंत करून द्या. तुकाराम महाराज म्हणाले, अहो कसं करू, मेलेल्याला कुठे जिवंत करता येतं का? ती म्हणाले, मला बाकीचं माहित नाही, तुमच्यामुळं माझं मूल. मग तुकाराम महाराजांनी ते मूल ठेवलं कीर्तनामध्ये, देवाला प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. आणि मग भगवंतानी आपली लीला दाखवली, ते मूल जिवंत झालं. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेलं म्हणून मी गंमत म्हणून सांगत असतो की तुकाराम महाराजांसारख्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होत होते आणि आमच्या सारख्यांच्या कीर्तनामध्ये घाबरू नका तुम्ही, पण मी फरक सांगतो. फक्त घाबरायचं कारण नाही, लगेच इतकंही काही होईल असं नाही, पण मी फरक सांगतो कीर्तनातला. किती कोणत्या स्तरावर आमचं कीर्तन आलं आणि तुकाराम महाराज कोणत्या भूमिकेत कीर्तन करत होते. कीर्तन उभं राहिलेलं तुकोबारायांचं. कचेश्वर ब्रह्मे गेल्यानंतर इतका श्रीमंत मनुष्य आला म्हटल्यानंतर समोर लोकांनी जागा करून दिली, या बसा. आणि त्या कचेश्वर ब्रह्म्यांचं भाग्य असं की त्यांना तुकोबारायांच्या पायाजवळ बसायची संधी मिळाली. कीर्तनात पायाजवळ बसले तुकोबारायांच्या आणि कीर्तन सुरू झालं. ते काय कीर्तन म्हणजे काय, ब्रह्मरसच आहे तो सगळा. आणि त्या कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये तुकोबाराय असे डोलायला लागले. ते कचेश्वर ब्रह्म्यांचे एक काव्य आहे, त्या काव्यामध्ये त्यांनी तुकाराम महाराजांचं डोलणं कसं होतं याचं वर्णन केलं. कचेश्वर ब्रह्म्याने असं म्हटलंय, कर्दळी हेलावी जैसी चंडवाते तैसे तुकोबाते देखील. चंडवात म्हणजे सोसाट्याचा वारा सुटावा, सोसाट्याचा, पराकोटीचं वादळ यावं, सोसाट्याचा वारा सुटावा. आणि त्या वाऱ्यामध्ये कर्दळीचं झाड जसं हेलावतं, डोलतं, तसे तुकोबाराय डोलताना त्यांनी पाहिले कीर्तनात. देहभान विसरून तुकोबाराय कीर्तन करत होते. आणि ते डोलताना त्या कचेश्वर ब्रह्म्यांना खाली बसलेल्या असं वाटलं की आता कदाचित या डोलण्यामध्ये तुकाराम महाराजांना देहभाव राहिला नाही, हे पडतील की काय, असं म्हणून कचेश्वर ब्रह्मे पटकन उठले आणि पडतील तुकोबाराय म्हणून तुकोबारायांना नुसतं धरलं.
हाताने नुसतं धरलं, डोलणाऱ्या तुकोबारायांना नुसतं हाताने धरलं आणि तुकोबारायांचा तेवढाच स्पर्श झाला आणि कचेश्वर ब्रह्म्याचा रोगच निघून गेला. याला म्हणतात सत्वशीलता. तुकाराम महाराजांची सत्वशीलता आपण पहा. इथं बुद्धी सत्वशील नाहीये, इथं वृत्ती सत्वशील नाहीये. तुकाराम महाराज अख्खे सत्वशील आहेत. जे शरीर पंचभौतिक म्हणून सांगितलं जातं तर तुकोबारायांचं शरीर सुद्धा सत्वशील आहे, ज्याच्या स्पर्शानं माणसाचे विकार निवृत्त व्हावे. ही सत्वशीलता आमच्या ठिकाणी निर्माण होणार नाही का? होईल ना. अर्जुन म्हणतो कधी होईल? भगवान म्हणतात काही नाही, कर्म चांगलं घडलं पाहिजे. सगळ्याचं उत्तर तिथे आहे अर्जुन. युद्धामध्ये धनुष्यबाण टाकून देणं हे सर्व प्रश्नाचं उत्तर नाही आहे. मुळातून विचार केला पाहिजे आणि सगळ्याचं उत्तर आपल्याला तिथं सापडतं. आपलं कर्म वाईट आहे म्हणून आपल्याला चांगले विचार पटत नाहीत. आपलं कर्म वाईट आहे म्हणून चांगल्या विचाराकडे प्रवृत्ती होत नाही. आपलं कर्म वाईट आहे म्हणून आपली सत्वशीलता आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही. आणि मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, जर आपल्या ठिकाणी सत्वशुद्धता निर्माण व्हायची असेल तर त्याच्याकरता एकच उपाय या जगताच्या पाठीवर आहे. काय केलं पाहिजे? काही नाही, निष्काम कर्माचरण आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये मग गीतेच्या या निष्काम कर्माचरणाचा विचार सुरू झाला आणि तिथून गीतेतल्या ज्ञानेश्वरीतल्या कर्मयोगाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. मी मुद्दाम पूर्वपीठिका आपल्याला थोडीशी विस्ताराने सांगितली, कारण शेवटी पुन्हा तेच आहे. भगवान कारण काय आहे आपण लक्षात घ्या. गीतेमध्ये कर्मयोग आहे, गीतेमध्ये ज्ञानयोग आहे. गीतेमध्ये 6वा अध्याय जर बघितला तर ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाचा विचार केलेला आहे. अष्टांग योग गीतेमध्ये आला, क्रमयोग गीतेमध्ये आला, ज्ञानयोग आला, भक्तियोग आला, उपासना गीतेमध्ये आली. पण या सगळ्यांमध्ये पहिला प्रारंभ झाला तो कर्मयोगाने झाला. त्याचं कारण आहे, ज्ञानाशिवाय माणूस मान्य आहे असतात. कुंडलिनी जागी केल्याशिवाय माणूस मान्य आहे. भक्ती न करणारा माणूस मान्य आहे. क्रमयोगानं न जाणारा माणूस मान्य आहे. ज्ञान नसलेला माणूस मान्य आहे. पण कर्म नसलेला माणूस दाखवा, दाखवा जगाच्या पाठीवर. ज्ञान नसलेला माणूस मी कितीतरी दाखवतो. बाहेर जाऊच नका, फक्त माझ्याकडे बघा. ज्ञान नसलेला माणूस आहे का? काय सगळ्यांनाच ब्रह्मज्ञान असतं काय? येशाम न विद्या न तपो न दानम असतं. शेवटी माणूस आहे, नसते बुद्धी. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. असतात काही लोक असे, दगड सुद्धा त्यांच्यापेक्षा बरे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी म्हटलंय, भक्ती नाही करणारा त्याच्यापेक्षा दगड बरा. तेही मान्य. माझी हे भक्ती वीण जळवते जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. ज्ञानोबाराय बोलतात, भगवत भक्तीशिवाय माणूस म्हणजे दगड. मान्य आहे, पण माणूस आहे ना, हालचाल करतो ना, त्याला माणूस म्हटलं जातं ना. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. तुकाराम महाराजांनी तर चिडून म्हटलंय, पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. मान्य आहे ना? मान्य आहे, पण माणसाच्या रूपात आहे. एखादा मनुष्य आहे, बिचाऱ्याला ज्ञान नाही आहे, नाही फारच बुद्धी जड आहे, मान्य आहे, पण तरी त्याचा निर्वाह होतो की नाही या जगाच्या पाठीवर मला सांगा. एखादं कुत्र जगतं तसा एखादा माणूस जगतो. काय बिघडलं? शेवटी पोटामध्ये जायला काय लागतं? आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मिळतात पशुभिर्न राणा. ठीक आहे, माणूस जगतो की नाही? निर्वाह होईल की नाही? निर्वाह होईल, त्याचा होऊन जाईल. कोणीतरी येईल, अन्न देईल, काहीतरी खाईल, शिळं खाईल, रस्त्यावरचं उष्ट खाईल, काहीतरी खाईल, कुठलं तरी पाणी पिईल, गटारातलं पिईल. पण जगेल की नाही? जगेल ना, जगेल, त्याचा निर्वाह होईल, तो जिवंत राहील. आपल्या शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर तो सर्वाईव्ह होईल.
होईल ना? मान्य मान्य. कुंडलिनी जागी न करता माणसं जगू शकत नाहीत का? आता मरणाऱ्या सगळ्यांचीच कुंडलिनी जागी झालेली असते काय? असं काही नियम आहे काय? काही नाही. याच्या विना माणसाची कल्पना करता येते, पण कर्माविना माणसाची कल्पना आपण दाखवा मला माणूस. माणूस आहे पण कर्म करत नाही, दाखवा. माणूस आहे पण ज्ञान नाही, दाखवतो. माणूस आहे पण अष्टांग योग नाही, दाखवतो. माणूस आहे पण भक्ती करत नाही, दाखवतो. माणूस आहे पण कर्म करत नाही, दाखवा. कोण आहे? जर त्याला तुम्ही माणूस म्हणणार असाल तर तो कर्म करेलच. कोणतंही कर्म न करता नुसताच पडून राहिलेल्या माणसाला माणूस म्हणत नाहीत, त्याला प्रेत म्हणतात. माणूस नाही. माणूस म्हटलं की तो कर्म करणार, जीव म्हटलं की तो कर्म करणार. शरीर आणि कर्म, आता हे गंमत म्हणून सांगतो मी आपल्याला, उगी समीकरण लक्षात राहावं म्हणून. शरीर अधिक कर्म बरोबर जीव, सोपं समीकरण. शरीरही नाही आणि कर्मही नाही, ब्रह्म. मान्य आहे. ब्रह्माला शरीरही नसतं आणि ब्रह्माला कर्मही नसतं. ब्रह्म निष्क्रिय आहे, कारण व्यापक आहे, एक आहे, त्यामुळे निष्क्रियता आहे. मान्य. शरीर आहे पण कर्म नाही, प्रेत. मान्य मान्य. शरीरही आहे आणि कर्मही आहे, जीव. मान्य आहे. पण शरीर नाही पण कर्म आहे, दाखवा. त्याला शरीर नाही पण त्याच्याकडून कर्म घडतंय. कोणी म्हणतं भूतप्रेत असतात ना, अरे त्यांना स्थूल शरीर नसतं, सूक्ष्म असतंच की. सूक्ष्म शरीर कसं नाकारणार तुम्ही त्यांचं? ते मानायचं का न मानायचं ते ज्याच्या त्याच्या अनुभवाचा प्रश्न आहे. ज्यांना भूताचे अनुभव आहेत त्यांनी मानावेत, ज्यांना नाही त्यांनी मानू नये. मला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? तुमचा प्रश्न. घरोघरी भूताचे अनुभव आहेत. आणि गंमत म्हणजे घरातल्या सगळ्यांना हे पटतं, कारण घराघरामध्ये परिस्थिती एवढीच आहे की प्रत्येक घरामध्ये विचार करणारा मनुष्य फक्त स्वतःलाच माणूस समजतोय, बाकीच्यांना भूतच समजतो. कर्म हे माणसाच्या जीवनामध्ये आगतिकतेनं करावं लागतं, स्वीकारलेलंच आहे. शरीर आहे पण कर्म नाही असं होणारच नाही. आपण कर्म करतोच आहोत. मी का बोलतो आपल्याला हे? कर्मयोगाचा प्रारंभ 3ऱ्या अध्यायापासून झाला. हा कर्मयोग कुठून सुरू होतो? मी आपल्याला त्याचं सूत्र सांगतो आणि थांबतो थोडासा. मला कल्पना आहे थोडा उशिरा सुरू झाला, पण कुठली तरी एक वेळ सांभाळा, सुरुवातीची नाही तर शेवटची. काय झालंय, 8-10 दिवसापासून माझी प्रकृती बरी नाही. काय कुठलं तरी कर्मच आडवं आलंय, त्याच्याशिवाय होणार नाही. पण त्यामुळे ते बोलण्याचा फार लवकर थकवा जाणवतो, मी थकतो लवकर. असो, मी त्याचं सूत्र आपल्याला सांग. गंमत ही आहे, माणसाच्या आध्यात्मिक विचारांची जी सुसूत्रता असते एक असली पाहिजे, असते म्हणजे असली पाहिजे अशी अपेक्षा. केवळ आध्यात्मिकच नव्हे तर एकूणातच मानवी जीवनामध्ये विचारांची सुसूत्रता असली पाहिजे, ही अपेक्षा फक्त आणि फक्त माणसाकडूनच ठेवता येऊ शकते. कुठेतरी त्याच्या विचारामध्ये तर्कनिष्ठता असावी, कुठेतरी त्याच्या विचारामध्ये तत्वाचं अधिष्ठान असावं. ते विचार एका विचारातून निर्माण झालेला दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असं व्हावं. अचानक कुठला तरी विचार कधीतरी निर्माण व्हावा आणि कुठला तरी विचार कुठेतरी संपून जावा, असं मानवी जीवन होत नाही, असत नाही. कुत्र्याला अचानक वाटतं चला तिकडं भाकरी मिळेल म्हणून कुत्रं तिकडं जातं, त्याला भाकरी मिळते किंवा मिळत नाही. असं माणसाला अचानक चला आता इकडे जाऊ, या गल्लीत ब्रह्मज्ञान मिळेल असं होत नाही ना, असं होत नाही. काहीतरी त्याच्या विचारामध्ये सुसूत्रता असली पाहिजे. अध्यात्माच्या दृष्टीनं
माणसाचं अध्यात्म, मी थोडस विषयांतर होईल पण तरी बोलतो. आपण ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबारांनी माणसाचं अध्यात्म फार सोपं केलं. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन विचारतोच आहे देवाला, किम कर्म किम अध्यात्मम. तेव्हा कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आहे, त्याच्या प्रश्नाला भगवंतांनी लगेच उत्तर दिलंय की अर्जुना, स्वभाव अध्यात्म उच्यते. स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात. मग तिथं स्वभाव शब्दाचा अर्थ करताना स्वस्य भाव हा करायचा न करायचा, स्वभाव म्हणजे काय करायचा, हा प्रश्न वेगळा असेल. परंतु अध्यात्म म्हणजे काय असतं हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातून, तुकाराम महाराजांच्या शब्दातून जर ओळखायचं असेल ना, तर माझ्या दृष्टीने मी त्याला सोपं अजून करतो. मी एवढंच म्हणतो, ज्याच्यानं आपलं जगणं सुखद आणि आनंददायी होतं त्याला अध्यात्म म्हणतात. सोपी व्याख्या ज्ञानेश्वरीतली एवढीच आहे अध्यात्माची. ज्याच्यानं आपलं जगणं सहज होतं त्याला अध्यात्म म्हणा. ओढून ताणून परमार्थ करणं हा अध्यात्म नाही आहे. ज्याच्याने सहजता आली पाहिजे, ती कर्मात यावी, ती विचारात यावी, ती ज्ञानात यावी, ती बोलण्यात यावी, ती पाहण्यात यावी, ती अनुभवण्यात यावी, ती ग्रहण करण्यात यावी, ती जेवण्यात यावी, ती झोपण्यात यावी. माणसाने सहज पडावं, सहज डोळा लागावा, केवढं सहज अध्यात्म आहे. अर्थात प्रवचन हा अपवाद असतो, परंतु किती सहज आहे हे. मी पानावर बसलो आणि पानामध्ये जे वाढलं होतं ते सहज ग्रहण केलं, अध्यात्म आहे. तुम्ही मला रस्त्यात भेटलात आणि मी तुमच्याशी खूप सहजतेनं, जणू आपण कालच भेटलो होतो इतक्या सहजतेनं मी तुमच्याशी बोललो, अध्यात्म आहे. कारण त्या सहजतेमुळे मला आनंद मिळतो. ज्ञानोबारांनी चिंतन करताना फार गोड चिंतन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे माणसाचं जीवन पाण्यासारखं असावं, संपलं अध्यात्म. माळी जेवते नेले तेवते निवांतची गेले. एखादा माळी बागेला पाणी देतो आणि पाणी देताना त्या पाण्याला रस्ता करतो, वाट करून देतो. त्या माळ्याने केलेल्या वाटेवरून ते पाणी जसं जातं तसं जगणं म्हणजे अध्यात्म आहे. अजून काय असतं बरं? कशा करता ते पाणी जातं? काही नाही, झाडाच्या मुळांना जाऊन झाडाला समृद्ध करण्याकरता जातं, संपलं. काय अध्यात्म वेगळं असणार? पाण्यासारखं जगणं अध्यात्म आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ना, ज्ञानेश्वरी वाचलीत आपण तर आपल्याला कळेल, पंचमहाभूताची उदाहरणं आपल्या अध्यात्म करता दिली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यासारखं जगता आलं की अध्यात्म झालं. अजून काय असतं? सहज जगता आलं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, आमचं जगणं सुखद झालं पाहिजे. अध्यात्माच्या भूमिका काही फार कष्टकारक, समजून घेण्याकरता फार अवघड, डोकेफोड केली पाहिजे, हे केलं पाहिजे, दिवसामध्ये 6 तास अमुक केलं पाहिजे, माळ धरून नाही हो. सहज जगणं हे अध्यात्म आहे. सहजता, कशातही सहजता. असो, विषयांतर होईल, मी म्हटलंच होतं आपल्याला, परंतु मी पुन्हा विषयाकडे येतो. आपल्या भूमिका आपण पहा. आध्यात्मिक जीवन जगताना माणसाच्या अध्यात्माचा प्रारंभ, मी आपल्याला थोडंसं सूत्र बोलतो थांबतो असं मी म्हणालो. माणसाच्या अध्यात्माचा प्रारंभ माणसाच्या जीवनात त्याच्या जन्मापासून जे मिळालेलं असतं तिथूनच होत असतो. अध्यात्माचा प्रारंभ आपल्या जीवनामध्ये आगंतुक रीतीनं येणाऱ्या कोणत्याही पदार्थापासून होत नाही. माझा अध्यात्म कुठून सुरू होईल तर माझ्या शरीरापासूनच सुरू होईल. माझ्या डिग्री पासून माझा अध्यात्म सुरू होत नाही. मी MA झालो म्हणून मी आध्यात्मिक आहे असं होत नाही, कारण हे आगंतुकतेनं माझ्या जीवनात आलं. कोणतीही उपाधी माणसाला अध्यात्माचा प्रारंभ करू देत नाही. जे माझ्याकडे जन्मजात आलेलं आहे त्याच्यापासूनच माझ्या अध्यात्माचा प्रारंभ असतो. शरीर मला जन्मापासून मिळालं आणि जसं माझं शरीर मला जन्मापासून मिळालंय तसं या शरीराचं शरीरत्व ज्या कर्मामुळे सिद्ध होतं ते कर्मही मला जर माझ्या जन्मापासून मिळत असेल तर माणसाच्या अध्यात्माचा प्रारंभ हा त्याच्या कर्मातूनच होतो. हा सिद्धांत 3ऱ्या अध्यायामध्ये पहिल्यांदा प्रकट होतो आणि याच सिद्धांतावर नंतरची सगळी गीता उभी आहे, हे आपण समजून घ्या. आणि त्याकरता म्हणून भगवंताने ब्रह्मज्ञान दिल्यानंतर
अर्जुन जेव्हा कबूल करतो की देवा नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. गंमत बघा आपण, अर्जुन म्हणतो मोह गेला, पण मोह गेलेला अर्जुन करिष्ये हे नाकारत नाहीये. तो अजूनही म्हणतो तू म्हणशील ते आता मी करीन, पण करीन हे कबूल करतोय ना. ब्रह्मज्ञानानंतरही करीन हे कबूल करणं चालू आहे ना अर्जुनाचं. म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही त्या कर्माचा त्याग करायला अर्जुन तयार नाहीये. कारण जोपर्यंत ब्रह्मज्ञान होवो अथवा न होवो माझं शरीर माझ्या जवळ आहे तोपर्यंत मला अध्यात्माचं सूत्र माझ्या हातात आल्याचं चिंतन करावंच लागणार. तोपर्यंत माझा अध्यात्म माझ्या हातातच आहे. ब्रह्मज्ञानानंतरही कर्माची आवश्यकता गीता बोलून दाखवते. ती लोकसंग्रहा करता असेल, त्याच्याकरता जनकाचं उदाहरण दिलं असेल, त्याच्याकरता भगवंतांनी स्वतःचं उदाहरण गीतेमध्ये दिलं असेल, तो प्रश्न नाहीये. परंतु ब्रह्मज्ञानानंतर कर्म थांबतं म्हणणारी गीता, यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते असं म्हणणारी गीता, आत्मन्येवच संतुष्टः, जो आत्मस्वरूपाच्या बाबतीत तृप्त आहे, ज्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे, त्याला कोणतंही कर्म करण्याचं कारण राहत नाही. ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये, मी पुन्हा एकदा सूत्र सांगतो आपल्याला, गीतेचं चिंतन जर आपण केलं आणि कर्मयोगाच्या अंगाने जर आपण गेलो तर गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीची भूमिका मी अधिक स्पष्ट करीन. ज्ञानेश्वरी चिंतन करताना आपल्याला हे लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराज सरळ सरळ कर्माचे दोन विभाग करतात. एक ज्ञानपूर्व अवस्थेतलं कर्म आहे आणि एक ज्ञानोत्तर अवस्थेतलं कर्म. ज्ञानपूर्व अवस्थेतलं कर्म, ऐका, या दोन्ही मधला फरक सांगतो मी आपल्याला. ज्ञानपूर्व अवस्थेतल्या कर्माचा आग्रह ज्ञानेश्वर महाराज धरतात, पण ज्ञानोत्तर कर्माचा आग्रह धरत नाहीत, पण ज्ञानोत्तर कर्माची अपेक्षा ठेवतात. ज्ञानपूर्व अवस्थेतल्या कर्माचा आग्रह आहे, तो आग्रह एवढ्याच साठी आहे की ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये जोवर आम्ही निष्काम कर्म करणार नाही तोपर्यंत ज्ञान ग्रहणाची शक्तीच आमच्या ठिकाणी निर्माण होणार, ते सामर्थ्य आमच्या ठिकाणी निर्माण होणार नाही, याच्याकरता तो आग्रह आहे. आणि ब्रह्मज्ञानानंतर कर्माचा आग्रह नसतो, तुम्ही हे केलंच पाहिजे असं बंधन नसतं, पण केलं तर जगाच्या दृष्टीने ते सुखकर असतं म्हणून त्याची अपेक्षा असते. ब्रह्मज्ञानानंतर तुम्ही जगताचं कल्याण करावं की करू नये हे वैकल्पिक आहे. तुम्हाला जर जीवनमुक्त व्हायचं असेल तर ब्रह्मज्ञानानंतर जगताचं कल्याण करण्याच्या भानगडीत पडू नका. पण तुम्हाला जर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जायचं असेल तर ब्रह्मज्ञानानंतरही जगत कल्याणाच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे. याच्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोगाचा विचार करताना सरळ दोन स्तरावर केला गेला. एक ज्ञानपूर्व अवस्थेतलं कर्म आहे की ज्या कर्माचा विचार 3ऱ्या अध्यायात आला, 4थ्या अध्यायात आला, 5व्या अध्यायात आला, आणि ज्ञानोत्तर कर्माचा विचार नंतर ज्ञानोबारांनी एकदम 18व्या अध्यायामध्ये प्रकट केला की जिथे अर्जुन कबूल करतोय करिष्ये वचनम तव, आता मी तू म्हणशील ते करायला तयार. आणि भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला ज्ञान दिल्यानंतर सांगितलं आता यथेच्छसी तथा कुरु, आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. पण भगवान असं म्हणत नाहीत की अर्जुना तुला ज्ञान झालंय आता तू काय करायचं तर कर, नाही तर करू नको, असं म्हणत नाहीत. भगवान म्हणतात तुला जे वाटेल ते तू कर, कर, पण जे वाटेल तेच कर, कर किंवा करू नको असा विकल्प भगवंतांनी दिलाच नाही. यथेच्छसी इथं विकल्प दिलाय, पण तथा कुरु इथं आग्रह आहे. लक्षात घ्या, आपण यथेच्छसी हा विकल्प दिलाय. तुला ज्याची जे इच्छा असेल ते तू कर, काही प्रश्न नाही, पण कर. तुला इंजिनिअरिंगला जायचं तर जा, मेडिकलला जायचं तर जा, पण कुठेही जा, शिक. विकल्प तुझ्या हातात आहेत, पण शिकण्याचा आग्रह बाप जसा धरतो, आई जशी धरते. आई म्हणत नाही की तू डॉक्टरच झालं पाहिजेस, हल्ली म्हणते म्हणे, मला नेमकी कल्पना नाही, माझं बालपण सरलंय. आई वडील आली आग्रहच धरतात म्हणे की तू इंजिनियर नाही तर डॉक्टरच झालं पाहिजे, बाकीचं काही होऊन चालत नाही. हे दोनच विकल्प असू शकतात सध्याच्या काळात विद्यार्थ्याला, एकतर डॉक्टर हो, नाहीतरी सगळेच डॉक्टर झाले तर आजारी पडणार कोण पुढच्या काळात, हा मला आत्तापासून प्रश्न त्रास देतो. की समजा सगळेच जर डॉक्टर झाले तर कसं होईल.
असो, भगवद इच्छा बलीसी. काही कर, तुला असं भगवान बोलले नाहीत की युद्ध करायचं तर कर, नाहीतर करू नको, असा विकल्प नाही दिला. यथेच्छसी, तुला ज्या पद्धतीनं करायचं असेल, आता त्या राज्याबद्दल आत्मीयता बाळगून करायचं तर कर, नाहीतर राज्याबद्दलचं महत्व टाकून करायचं असेल तर कर, पण यथेच्छसी तथा कुरु. कुरु शब्द पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा 18व्या अध्यायामध्ये भेटतो. म्हणून गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगाचा प्रारंभ नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत इथून जर होत असेल तर यथेच्छसी तथा कुरु या भगवत वचनामध्ये किंवा भगवत आज्ञेमध्ये त्याची परिसमाप्ती मानली पाहिजे. आणि ती परिसमाप्ती ही पूर्णतः न मानता अर्जुन जे कबूल करून सांगतोय की यथेच्छसी तथा कुरु, असं म्हणूच नको देवा तू मला. मग आता माझं म्हणणं इतकंच आहे, करिष्ये वचनम तव. कुरु आणि करिष्ये अर्जुनाची भगवंताची आज्ञार्थक आहे भूमिका. यथेच्छसी तथा कुरु, आणि अर्जुन म्हणतो देवा यथेच्छसी तथा कुरु, इथं कर्मयोगाची परिसमाप्ती नाही आहे. मग करिष्ये वचनम तव, आता तू म्हणशील ते मी करेन, याच्यात कर्मयोगाची परिसमाप्ती. आणि म्हणून नाही कश्चित क्षणमपि इथून सुरू झालेला कर्मयोग करिष्ये वचनम तव इथपर्यंत जातो. तो जाताना मध्ये ब्रह्मज्ञान येतं, ते जाताना मध्ये भक्ती येते, त्या कर्मयोगाच्या त्या प्रवासामध्ये मध्ये योग लागतो, मध्ये कर्मयोग लागतो. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात मानम नियम्य शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य विविक्त सेवी लघुभाषी यतवाक्य, ह्या सगळा कर्मयोग हा कर्मयोगाच्या त्या मोठ्या प्रवासामध्ये लागतो. मध्येच कुठेतरी ब्रह्मज्ञान लागतं. त्याच्यामध्ये त्या ब्रह्मज्ञानानं पुढचा कर्मयोगाचा मार्ग स्वीकारायचा की स्वीकारायचा नाही हा विकल्प कदाचित इतर कोणी भाष्यकार आपल्याला देऊ शकतील, पण ज्ञानेश्वर महाराज तो विकल्प देत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कर्मयोगाच्या मार्गाने जाताना मध्ये जरी ब्रह्मज्ञान लागलं तरी लोकसंग्रहा करता पुढचा कर्मयोगाचा मार्ग आचरणात आणणं हे जास्त महत्वाचं असतं. ते केलं पाहिजे. आपण भागवतामध्ये पहा, मी एक प्रमाण देतो आपल्याला फक्त आणि पुढे चलतो. भागवतामध्ये आपण पहा, भागवत 3 पद्धतीनं झालं. एक भागवत कुठे झालं, शौनक आणि सूत या दोघांच्या संवादामध्ये एक भागवत झालं की शौनकाने 1000 वर्षाचा यज्ञ आरंभ केला आणि त्या यज्ञामध्ये सूतांचं आगमन झालं. आणि आगमन झाल्यानंतर शौनकाने सूतांना स्थान दिलं, त्यांची पूजा वगैरे केली. आणि शौनकादींनी सूतांना अशी प्रार्थना केली की म्हणे आपण अनायासे आमच्या यज्ञामध्ये आलाच आहात, तर आमच्या यज्ञामध्ये जो मध्ये मध्ये मोकळा वेळ मिळतो, जेव्हा काही करायचं नसतं, त्या वेळेला तुम्ही आम्हाला भगवत कथा सांगा, कृष्ण कथा सांगा. आणि मग सुतांनी शौनकादिकांना ती कथा सांगितली. भागवत ह्या पद्धतीनं एक झालं. दुसरं भागवत झालं ते नारदांनी व्यासांना सांगण्यातून प्रकट झालं. आणि तिसरं भागवत झालं ते भगवान शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगण्यातून प्रकट झालं. भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये हा सगळा विचार आपल्याला सापडतो. आता मला बाकीचा विचार करायचा नाही, मला परीक्षितेने भगवान शुकाचार्य यांच्या भागवताबद्दलही बोलायचं नाही आणि नारदांनी व्यासांना सांगितलेल्या भागवताबद्दलही मला आता काही बोलायचं नाही. मला बोलायचंय सुत शौनकांच्या भागवताबद्दल. शौनकांनी यज्ञाला प्रारंभ केला आणि यज्ञाला प्रारंभ झाल्यानंतर सुत तिथं आले आणि सुत आल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झाला वगैरे, पूजा वगैरे झाली आणि शौनकादिकांनी प्रार्थना केली की असं असं आमचं आहे, तर तुम्ही आम्हाला कृष्ण कथा सांगा. सुतांनी सांगितलं ठीक आहे. मग यज्ञाचा जो मधला वेळ असतो की ज्या वेळेला फार काही काम नसतं, थोडेसे ते सगळे यज्ञाचे जे सगळे असतात ते होता म्हणा, अध्यक्ष म्हणा, जे सगळे असतात ते सगळे रिकामे झालेले असतात. मग रिकाम्या वेळेत काय करायचं, तर जुन्या काळामध्ये ऋषी रिकाम्या वेळेत तंबाखू खात नव्हते. त्यामुळे मग रिकाम्या वेळेमध्ये आता काय करायचं असा प्रश्न. मग सुतांना सांगितलं की तुम्ही भागवत सांगा, म्हणून सुत भागवत सांगत. मग थोडासा वेळ रिकामा झाला की लगेच उठले आणि गेले निघून, कुठेतरी फेरफटका मारून आले, गाव बघून आले. असं नाही, ते सुतांसमोर येऊन बसत असत आणि सुत त्यांना कृष्ण कथा सांगत. असं करता करता भागवत पूर्ण झालं. विचार करा, सांगणारा वक्ता कोणी सामान्य नाही, सूत आहे, सामान्य वक्ता नाही. ज्यांच्या मुखातून ज्ञानोबाऱ्यांच्याच भाषेत जर बोलायचं झालं तर तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, मग सदैह सच्चिदानंद कान भावेते, असा सुतांचा अधिकार. त्यांनी काही बोलावं ते ब्रह्मज्ञान म्हणून प्रकट व्हावं असा सुतांचा अधिकार. बर, वक्ता चांगला, ऐकणारे सुद्धा शौनकादी ऋषी आहेत.
हे कोणी सामान्य नाही आहेत. जांभया देत ऐकतायत, मध्येच आळोखे पिळोखे देत आहेत, मध्येच कथा चालू असताना घड्याळ पाहतायत, मध्येच कुठल्या तरी ऋषीचा मोबाईल वाचतोय. असं होत नव्हतं त्या काळामध्ये. म्हणजे मोबाईल ज्यांचा वाचतो ते ऋषी असतात बरं का. ते ऐकणारे सुद्धा तल्लीन झालेले. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. असं वाटावं, असा अनुभव यावा असे श्रोते, असा वक्ता. सांगणारे सूत महर्षी आहेत, ऐकणारे शौनकादी ऋषी आहेत. विषय चाललेला आहे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. काय आनंद असेल आपण कल्पनाच करू शकतो. झाली कृष्ण कथा सांगून. गंमत काय पहा, गंमत मला आणायचंय तिथेच पुन्हा. जे 3ऱ्या अध्यायातून पुन्हा 18व्या अध्यायामध्ये आपण गेलेलो आहोत, त्याच पद्धतीनं मला भागवताचं चिंतन आपल्याला सांगायचं. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकल्यानंतर यज्ञ नावाचं कर्म चालू आहे आणि त्या कर्मामध्ये कृष्ण कथा मध्ये येते. कोणत्याही कर्मापेक्षा कृष्ण कथेचा आनंद हा नेहमीच मोठा आणि व्यापक आहे. याच्याबद्दल वाद नाही. कोणत्याही यज्ञापेक्षा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे जास्त आनंददायी. यज्ञामध्ये कसं काय आनंद मिळतो? ज्यांना यज्ञ कळतो त्यांनाच तो आनंद कळेल बाबा. आपल्याला तर ते यज्ञ म्हणजे काय असतं हेच माहित नाही. काहीतरी अग्नीमध्ये टाकायचं असतं एवढंच आपल्याला माहित, आणि ते स्वाहा म्हणलं की फेका, एवढंच आपल्याला यज्ञाची परिभाषा वाटते. ते त्याच्या नियमात राहणं ते मोठं कष्टकारक असतं. ते विधी हा फार विचित्र विचार. काही यज्ञामध्ये अंगाला लोणी लावून बसावं लागतं त्या यज्ञकुंडाजवळ, दिवसेंदिवस बसावं लागतं. काय होत असेल ते तुम्ही करून बघा. ते यज्ञाचे नियम फार कडक असतात. मधूनच कधून उठून गेला, लघुशंकेला जाऊन आला, पुन्हा बसला, असं चालत नाही यज्ञामध्ये. ते उठताना कसं उठलं पाहिजे, बसताना कसं बसलं पाहिजे. आपल्या पायाचा तळवा अग्नीला दिसला नाही पाहिजे असं उठावं लागतं. माणसं उठताना आधीच पाय पसरतात आणि मग उठतात. म्हणजे ते अग्नीने तिथंच सांगावं झाली यज्ञाची परिसमाप्ती. आपला पाय दिसला नाही पाहिजे अग्नीला. अग्नीकडे पाय करून नाही उठलं पाहिजे, अग्नीकडे पाय करून नाही बसलं पाहिजे. माणसं बसतानाही कसे बसतात बघा यज्ञाच्या वेळेत. आधी बसतात आणि मग मांडी जवळ घेतात. म्हणजे पाय आधी पसरायचेच, अग्नीला दाखवायचाच आरसा आणि मग ते पाय जवळ. असं चालत नाही. ते मोठं कठीण आणि अवघड प्रकरण आहे. यज्ञ प्रकरण मोठं अवघड प्रकरण आहे. काय आनंद मिळणार? पण कृष्ण कथा ऐकायची म्हटली तर किती आनंद. नुसतं काल्याच्या कीर्तनामध्ये 4 गोष्टी सांगितल्या तर किती आनंद मिळतो. यज्ञ नावाचं कर्म चालू आहे, मध्ये कृष्ण कथा आली. सांगणारे सूत आहेत, ऐकणारे ऋषी आहेत. ऐकणाऱ्यांना आनंद आहे, सांगणाऱ्यांना आनंद आहे. सांगणाऱ्यांनी कृष्ण कथा भागवत असं सांगितलं की ऐकणारे सगळे ब्रह्मरूप होऊन गेले. मग ब्रह्मरूप झालेल्या त्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा यज्ञासारखं कर्म करणं आवश्यक आहे काय? नाही. त्यांनी यज्ञ अर्धवट टाकून दिला असता तरी चाललं असतं. कारण यज्ञात मिळणारं सुख आणि कथेत मिळणारं सुख, याच्यामध्ये कथेतलं सुख जर जास्त प्रतीचं असेल तर सामान्य प्रतीचं यज्ञातलं सुख टाकून दिलं, काही बिघडलं नाही. काही बिघडलं नाही. अहो, रस्त्यावरून जाताना एक 2000ची नोट पडली आणि 10 रुपयाची नोट पडली तर कोणती घ्यावी? कोणते? 10 रुपयाची आहे, अजून बंद नाही झाली. सामान्य माणूस कोणते? दोन्ही घेईल. पण एकच घ्यायची असेल तर कोणती घेईल? 2000. ज्याच्यामध्ये जास्त लाभ आहे त्याचा स्वीकार मनुष्य करेल तुलनेनी. ज्याच्यामध्ये कमी लाभ आहे त्याच्यापेक्षा तुलनेनी तत्समयामध्ये ज्याच्यात जास्त लाभ आहे त्याचा स्वीकार मनुष्य करेल की नाही? तर यज्ञाच्या आनंदापेक्षा कृष्ण कथेचा आनंद जर व्यापक असेल तर कृष्ण कथा ऐकल्यानंतर ब्रह्मरूप झालेल्या महात्म्याला पुन्हा यज्ञाच्या आनंदाकरता यज्ञ करण्याची गरज आहे का? गरज नाही आहे. पण कृष्ण कथा सांगून झाल्यानंतर शौनकांनी आपला राहिलेला यज्ञ पूर्ण केलेला आहे हे मला आपल्याला सांगायचं. का केला याचा विचार करा ना आपण. कृष्ण कथेचा आनंद मिळाल्यानंतरही ते कर्म पूर्ण करावं लागतं. यथेच्छसी तथा कुरु आणि करिष्ये वचनम तव, या दोन्ही भूमिका ब्रह्मज्ञानानंतर येणाऱ्या भूमिका आहे.
भक्ती नंतर येणाऱ्या भूमिका आहेत, योगा नंतर येणाऱ्या भूमिका आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरीतला कर्मयोग हा 2 टप्प्यावर आपल्याला विचारात घ्यावा लागेल. एक टप्पा ज्ञानपूर्व अवस्थेतल्या कर्माचा आहे आणि एक टप्पा ज्ञानोत्तर अवस्थेतल्या कर्माचा आहे. ज्ञानेश्वर महाराज हे दोन्ही करतात. याचं कारण आहे, गीतेमध्ये अशा 2 पद्धतीनं वैकल्पिक भूमिका मांडलेली नाही. त्याचं कारण आहे, भगवंताला अर्जुनाला फक्त मुक्त करायचं होतं आणि ज्ञानोबारायांना, आणि फरक सांगतो मी आपल्याला, भगवंताला अर्जुनाला फक्त मुक्तच करायचं होतं, पण ज्ञानोबारायांना तुमच्या माझ्यातल्या अर्जुनाला मुक्त न करता संत करायचं आहे. हा दोन्हीतला फरक आहे. गीता फक्त मुक्त करते, ज्ञानोबाराय आपल्याला संत करतात. आणि याच्याकरता म्हणून ज्ञानोत्तर कर्माचा आग्रह ज्ञानोबाराय धरत नसले तरी अपेक्षा मात्र आवर्जून ठेवतात की ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही, भक्तीच्या नंतर सुद्धा तुम्ही या कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. असा जो कर्मयोग आमच्या जन्माबरोबर आम्हाला मिळालेला आहे तो आमच्या कृतकृत्यतेनंतरही आमच्या लोकसंग्रहाकरता आम्हाला उपयुक्त ठरतो आहे. म्हणून तिथूनच खऱ्या अध्यात्माला प्रारंभ होतो. तो कर्मयोग नेमका काय आहे, ते ज्ञानपूर्व अवस्थेतलं कर्म कसं असतं आणि ज्ञानोत्तर अवस्थेतलं कर्म कसं असतं, या संबंधातला थोडासा विचार मला करायचा आहे. तो मी उद्याच्या सत्रामध्ये मांडेन. उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता आपली पुन्हा भेट होईल.